2017 पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच गोंदिया, गडचिरोली व छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या 3,50,000 रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादीने गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले। देवसू उर्फ देवा राजा सोडी, वय 24 वर्ष, राहणार चिंतिंगपारा, जिल्हा बिजापूर, छत्तीसगड असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचं नाव आहे। या माओवाद्यानं गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सक्षम नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत माओवाद्यानं आत्मसमर्पण केले। तर याआधी 6 महिन्यांआधी संजय पुनेम व देवा मुडाम या 2 माओवाद्यांनी सुद्धा गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं। असे एकूण 3 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे। काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि या अगोदर मागच्या 6 महिन्यामध्ये आपण 2 नक्षलवाद्यांचे म्हणजे मागचं पूर्ण वर्ष मिळून आतापर्यंत 2+1 असे टोटल 3 नक्षलवाद्यांचे आपण आत्मसमर्पण केलेले आहे। काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलममध्ये, त्याचप्रमाणे आपल्याकडचे मलाशकंड दलम, तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता। 2017 ते 2022 तो या नक्षलवादी चळवळीमध्ये जहाल नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक चकमकींमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे, परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याची आत्मसमर्पण केलेलं आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।